प्रेज गॉड. मी पास्टर रोहन माने पुन्हा एकदा तुमच्या समवेत देवाचे वचन घेऊन आलो असताना मला खूप आनंद होत आहे की पुन्हा एकदा आपण भेटत आहोत. पुन्हा एकदा आपण परमेश्वराच्या वचनाचे मनन करत आहोत आणि आपण सर्वजण मिळून या वेळेला आज मनन करणार आहोत नम्रता. पवित्र शास्त्राचा पाया असलेली ही एक मूलभूत सवय किंवा एक गुण आमच्या प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीमध्ये असायला पाहिजे. आणि या नम्रतेबद्दल अभ्यास करताना मला खूप आनंद वाटतो की जेव्हा जेव्हा मी येशूला बघतो मी एका खऱ्या नम्रतेला शिकतो. हालेलुया. बघा, नम्रता येशू बरोबर बसण्याची एक पायरी आहे प्रियानो. नम्रता येशू बरोबर बसण्याची एक पायरी आहे. जर मी नम्र आहोत तर मी येशू बरोबर बसणार आहे, कारण जे त्याच्या सारखे आहेत ते त्याच्या बरोबर बसतील प्रियानो. आमेन. ते त्याच्या बरोबर बसतील. आणि एक मुख्य संदेश म्हणजे देवाच्या राज्यात उंच होण्याचा मार्ग म्हणजे स्वतःला मोठे दाखवण्यात नाही, तर येशूप्रमाणे स्वतःला नम्र करण्यात आहे. जो स्वतःला नम्र करतो त्याला देव योग्य वेळेला येशू सोबत सन्मानाच्या स्थानी बसणार आहे. कोणी आमेन म्हणेल? हालेलुया. आमेन. या आपण एक छोटीशी प्रार्थना करूया आणि मग सुरुवात करूया. हे पवित्र आत्मा, तुझ्याशिवाय मी काही नाही. जर तू आहेस तर ही सेवा आहे. तू आहेस तर माझे जीवन आहे. तू आहेस तर आज लोकांना हे वचन स्पर्श करेल. मी प्रार्थना करतो तू ये, आम्हा प्रत्येकाला स्पर्श कर. आम्ही प्रत्येक जण अगदी मनापासून तुझी वाट पाहत आहोत. हे आमच्या हृदयांना उघडे कर. आमच्या मनाला समजण्यासाठी तू आमच्या मनाला देवा तुझ्या हातांमध्ये घे. आमचे हृदय तुझ्या हातांमध्ये घे. येशू तुझ्या नावात मी प्रार्थना करतो म्हणून तो एक पिता. आमेन, आमेन, आमेन. सो सुरुवात करूया. घ्या आपले पवित्र शास्त्र आपल्या बरोबर आणि आपली वही, आपला पेन आणि लिहून घ्या जे जे काही देवाचा आत्मा तुम्हाला या संदेशाच्या द्वारे सांगेल. नम्रता ही कमजोरी नाही. पहिली गोष्ट, जेव्हा आम्ही नम्र होतो आम्ही कमजोर होतो असे नाही. नम्रता ही सिंहासनासाठी तयार करणारी येशू ख्रिस्ताची संस्कृती आहे. आम्ही ज्या देशात राहतो त्या देशाची संस्कृती लागू करतो. आम्ही जर केरळला गेलो तर तिथले फूड आम्ही खातो, तिथल्या लोकांसारखे आम्ही बनण्याचा प्रयत्न करतो, तिथले ड्रेस कोड आम्ही घालण्याचा प्रयत्न करतो. आम्ही जर काश्मीरला गेलो तर काश्मीरच्या लोकांचा तो ड्रेस घालतो, तिथलं वातावरण आम्ही आमच्या स्वतःला लागू करण्याचा प्रयत्न करतो. स्वर्गात जाणाऱ्या लोकांनी येशू ख्रिस्ताची संस्कृती पृथ्वीवर मग तुम्ही कुठेही असा ती राबवली पाहिजे, ती लागू करून केली पाहिजे. हालेलुया. बघा, आज जगातल्या लोकांना उंच स्थान, नाव, प्रसिद्धी, पद, प्रभाव, मान हवाय. प्रत्येकाला दिसायचं आहे या सगळ्यामध्ये. हालेलुया. प्रत्येकाची इच्छा की मला ऐकायला पाहिजे लोकांनी, पुढे मला जाऊ द्या. पण येशूचं राज्य अगदी याच्या उलट आहे प्रियानो. जगातले लोक म्हणतात स्वतःला तू वर घेऊन जा, घेऊन जा. येशू म्हणतंय स्वतःला आधी खाली कर, मी तुला वर ने. हालेलुया. नम्रता म्हणजे स्वतःला कमी लेखणं नाहीये. नम्रता म्हणजे स्वतःची किंमत नाकारणं नाहीये. नम्रता म्हणजे लोकांसमोर कमजोर बनणंही नाहीये प्रियानो. देवाशिवाय मी काहीच नाही हे ओळख नाही. खरी नम्रता काय? देवाशिवाय मी काहीही नाही आणि मी काहीही करू शकत नाही. माझी वरदानं, माझा अभिषेक, माझा ज्ञान, माझं यश, सर्व काही देवाकडून आहे याला मान्य कर. बघा, कधी कधी आम्हाला खूप उंच उंच स्थान मिळतात आमच्या जीवनामध्ये, सिंहासन मिळतात पृथ्वीवर देखील, पण आमचं सेवकाचं हृदय तिथे नसतं प्रियानो. त्या खुर्चीवर बसलो की आमचा ऍटिट्यूड बदलतो. प्रियानो, देवाची इच्छा आहे की तुम्ही त्या खुर्चीवर बसलेला जरी असला तरी एका सेवकासारखे राहा. हालेलुया. काही लोक आपला जेव्हा अपमान होतो त्यावेळेला त्याचा सूड घेण्याचा प्रयत्न करतात. खरी नम्रता आपल्या अपमानामध्ये कधी बदला घेत नाही प्रियानो. स्वतःच्या गौरवापेक्षा देवाला गौरव आणि महत्व देणे ही नम्रता आहे. येशू प्रमाणे खाली होऊन इतरांना उंच करणे ही नम्रता आहे. आमेन. हालेलुया. बघा, येशू ख्रिस्ताबद्दल बायबल सांगते तो देवाचा पुत्र असूनही पृथ्वीवर तो दास झाला, सेवक झाला. त्याने सिंहासन सोडून गायीच्या गोठ्यात जन्म घेणे पसंत केले. त्याने स्वर्गातले गौरव सोडून मनुष्याचे रूप घेतले. त्याने राजाचा मुकुट सोडून काट्यांचा मुकुट आधी घेतला. म्हणून नम्रता ही येशूची संस्कृती आहे. हालेलुया. नम्रता ही येशूची संस्कृती आहे. बघा, आज याची का गरज आहे?
आज नम्रतेचा संदेश खूप आवश्यक आहे, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये स्पर्धा वाढत आहेत. लोकांना पद प्रतिष्ठा हवी आहे, सेवक बनायचं नाही. लोकांना स्टेज पाहिजे, गुप्त प्रार्थना नकोय. लोकांना आदर हवाय, शिस्त लावायला नकोय. लोकांना स्वतःला सिद्ध करण्यात ते व्यस्त आहेत, पण ख्रिस्ताला आपल्या जीवनाद्वारे प्रदर्शित करण्यात ते कमी पडत आहेत. अभिमान अनेकदा आध्यात्मिक त्या गर्वात लपवून ठेवतात ते, आणि खरोखर जे त्यांच्या जीवनातून दिसायला पाहिजे ते दिसत नाही. आज अनेक लोक म्हणतात माझ्यावर अभिषेक आहे, पण देव हे विचारतंय तुझ्यामध्ये माझ्या पुत्रासारखी, माझ्या येशूसारखी नम्रता आहे का? नम्रता नसलेला अभिषेक धोकादायक ठरतो. नम्रता नसलेलं ज्ञान गर्व कडे घेऊन जाईल. नम्रता नसलेली सेवा स्वतःच राज्य उभे करते, देवाचं राज्य उभं करत नाही. नम्रता नसलेली प्रार्थना फक्त एक प्रदर्शन आहे. हालेलुया, फक्त एक प्रदर्शन आहे. बघा वचनामध्ये काय सांगितलंय, फिलिपिकर 2:5-9 जर तुम्ही वाचलं तर म्हटलंय जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायीही असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवा समान आहे हे त्याने मानले नाही, पण त्याने स्वतःला रिक्त केले, दासाचे रूप धारण केले, आणि म्हणून देवाने त्याला उंच केले. या वचनात येशूच्या नम्रतेचा पूर्ण प्रवास दिसत आहे बघा प्रियांनो. हालेलुया. त्याचं स्वरूप, त्याचं रिकामेपणा, त्याचं दासपण, त्याचं आज्ञापालन, त्याने उचलला क्रूस, आणि मग त्याला देव कसे वर घेऊन जातो हे दाखवण्यात आलंय. येशू आधी खाली उतरलाय, स्वर्गातून खाली उतरलाय, मग पित्याने यहोवाने त्याला उंच केले आहे. हालेलुया. बघा आमच्या आत्मिक प्रवासामध्ये नम्रता ही सर्वात मोठी आणि उपयोगी आणि गरजेची गोष्ट आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो यावेळेस, की स्वतःचा त्याग करायला शिकणं खूप गरजेचं आहे. मी असेन टॅलेंटेड, मी असेन अभिषिक्त, मी असेन खूप ज्ञानी, पण या सर्व गोष्टींचा लोकांसमोर दाखवण्याचा त्याग मला केला पाहिजे. मला एक सेवकाचे हृदय पाहिजे. जरी मला सर्व काही माहित आहे, जरी मी खूप श्रीमंत आहे, तरी देखील मी लोकांसमोर कसे नम्र राहू शकतो. कारण प्रत्येक वेळेला मी या जगात काय केलंय त्याचा गर्व माझ्या हृदयात असा उड्या मारत असतो, आणि त्याला कसे खाली ठेवायचे. आम्हाला देखील असे लोक खूप आवडतात. बघितलं तुम्ही, आम्ही जेव्हा पण कधी परमेश्वराबरोबर असतो त्यावेळेला आम्हाला असे लोक खूप आवडतात. कसे, जे खूप मोठे असतात, जे खूप शक्तिशाली असतात, तरी देखील ते काय करतात, तरी देखील ते खूप नम्र असतात. ते आल्यानंतर मुद्दामहून खालच्या जागी बसतात, आणि आम्हाला असं वाटतं की किती नम्र आहे. होय, कारण त्याला असे वाटते आमच्यातल्या त्या गर्वाला मला ठेचायचं आहे दररोज. आणि सेवकाचे हृदय आमच्यामध्ये असायला पाहिजे. तुम्ही कितीही समाजात मोठी व्यक्ती असाल, पण जेव्हा परमेश्वराचे वचन तुमच्या समोर, माझ्या समोर येते, तेव्हा आम्हाला आज्ञा पालन करणारे असायला पाहिजे. बघा, जेव्हा कधी परमेश्वराची इच्छा आहे की तू कितीही मोठ्या पदावर असलास तरी तू क्रूस खांब उचलला पाहिजेस, त्यावेळेला आम्ही क्रूस खांब उचलला पाहिजे, आणि देवाला उंच करण्याची एकही संधी आम्ही सोडली नसली पाहिजे. आणि मग आम्ही येशू बरोबर बसणार आहोत प्रियांनो. हालेलुया. बघा, आधी खाली उतरायचं आहे, मग देवाला शरण जायचे आहे, ख्रिस्तासारखं व्हायचं आहे, मग आम्हाला अधिकार मिळणार, मग आम्ही परमेश्वराच्या राज्यामध्ये आमची जबाबदारी चांगली पार पाडू शकतोय. लक्षात आलं? बघा, नम्रता म्हणजे खाली जाणं नसते, देवाच्या हाताने उंच होण्याची ती एक सुरुवात आहे. हालेलुया. आम्ही खाली जात नाही, आम्ही नम्र झालो म्हणजे आता आम्ही खाली गेलो, आता सर्व काय आमची ओळख मिटली, नाही. तुमची ओळख खरी तर तयार होत आहे. हालेलुया. आत्मिक जर प्रकाशन बघितलं, देवाच्या राज्यात जो स्वतःला उंच करतो, बायबल सांगते देव त्याला खाली करेल, पण जो स्वतःला नम्र करतो त्याला देव स्वतः उंच करेल असं म्हटलंय. बघा, जगात उंच होण्यासाठी लोक स्वतःच्या जाहिराती करतात, ऍडव्हर्टाइजमेंट करतात, स्वतःची आरती स्वतःच ओवाळून घेतात.
पण देवाच्या राज्यात उंच होण्यासाठी मनुष्य देवाच्या हाताखाली नम्र होतो. नम्रता म्हणजे स्वतःला नष्ट करणं नाहीये, ती देवाला आपले जीवन उंच करण्याचा अधिकार देतोय. प्रभू, मी तुझ्या गौरवासाठी स्वतःला खाली करताय, तू मला एक दिवस नक्की उंच करशील, या प्रेरणेने तुम्ही काम करताय. प्रियांनो, तुम्ही स्वतःला खाली करताय. आमच्या सर्वांसमोर एक उत्तम उदाहरण आहे. आम्ही नेहमी योसेफाबद्दल बोलतो. तो गुलाम आणि कैदी झाला, त्याच्या हातात काही चॉईसेस होत्या, तो पळून जाऊ शकतोय, पण तो पळत नाही. ही नम्र होण्याची संधी आहे, याला तो ओळखतोय. आणि शेवटी देव त्याला त्या मिस्रमध्ये उंच स्थान देतोय. दावीद अभिषिक्त असून शौलाविरुद्ध एकही बंड केलं नाही, बदला घेतला नाही, सूड उगवला नाही, देवाच्या वेळेची वाट बघितली. आमचे गैरसमज काय आहेत की मी नम्र राहिलो तर लोक मला मिसयूज करतील, मला वापरतील, मागे टाकतील, विसरतील. परमेश्वर तुम्हाला आज हे सांगत आहे, लोक तुम्हाला विसरतील, मी तुम्हाला विसरणार नाही. देवाच्या दृष्टीनं बघा, नम्र माणसाला परमेश्वर नेहमी उंच करतो. हालेलुया. कारण नम्र मनुष्य पद मिळाल्यानंतर देखील देवाला विसरत नाही. प्रियांनो, हालेलुया. देव एका नम्र व्यक्तीला कायम स्वरूपी आणि सुरक्षित अधिकारी म्हणून बनवतो. प्रियांनो, हे लक्षात ठेवा. नम्र नसलेल्या व्यक्ती आपल्या पदावरून खाली येतात. मी कितीतरी लोकांना बघितलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. अनेक लोकांना मी उंच झालेलं बघितलंय आणि पडलेलं देखील बघितलंय. याचं कारणच हे आहे की त्यांच्या जीवनामध्ये जेव्हा त्यांना देवाने उंच केलं होतं, त्यावेळेला ते त्या उंचीवर असे राहिले की जणू काय ते सर्व काही त्यांनी स्वतः मिळवलेलं आहे. लक्षात घ्या, जुना करार आणि नवा करार मध्ये जर बघितलं, योसेफ खड्ड्यातून राजवाड्यात गेलाय. येशू पित्याच्या उजवीकडे बसलाय, पण आधी क्रूसखांब. हालेलुया. आमेन. म्हणून वचनामध्ये सांगितलं याकोब 4:10, प्रभू समोर नम्र व्हा म्हणजे तो तुम्हाला उंच करेल. हालेलुया. आणि मला ते 1 पेत्र 5:6 मधलं वचन पण खूप आवडतंय की तुम्ही देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन आणि नम्र व्हा, यासाठी की त्याने तुम्हाला योग्य वेळेस उंच करावे. हालेलुया. आमेन. बघा, येशू मध्ये आम्ही जर स्वतःला त्याचे लेकरू म्हणतोय, तर आम्ही त्याची संस्कृती ही घेतली पाहिजे. येशूच्या काळामध्ये रोमी लोक जे होते ते आपल्या सत्तेबद्दल, आपल्या पदांबद्दल, आपल्या मानांबद्दल खूप मोठं महत्व त्याला द्यायचे. सेवक होणं त्या सर्वांनाच खूप कमीपणाचं वाटायचं. पण येशूने दासाचं स्वरूप घेऊन त्या संस्कृतीलाच उलट केलं आणि तो म्हणाला, आधी नम्रता मग मान्यता. हालेलुया. पण बघा, एक इशारा मी तुम्हाला देऊ इच्छितो. जो स्वतःला उंच करतो तो देवाच्या हाताने खाली आणला जाऊ शकतो, हे लक्षात घ्या. असे कधी समजू नका ही खुर्ची कधीच जाणार नाही. असे कधीच समजू नका हा जॉब कधीच जाणार नाही. असे कधीच समजू नका हा व्यवसाय कधीच बंद पडणार नाही. देवाजवळ नम्र होऊया. देवाला म्हणूया, पिता, तुझ्यामुळे माझ्या जीवनामध्ये हे आहे. आणि जर मी कुठल्या व्यक्तीला खाली करण्यासाठी, हिणवण्यासाठी जर बोललो असेल तर मला माफ कर पिता. आमच्या जीवनामध्ये त्याला लागू करून घ्यायचं. प्रियांनो, स्वतःचं कौतुक करण्यापेक्षा देवाला आपला साक्षीदार असं बनवूया की लहान गोष्टीमध्ये विश्वास राहून लोकांनी नाव घेतलं तरी सुद्धा कधी कडू पण आणू नका. कधी कधी तुम्ही खरोखर खूप काम करताय, कधी कधी खरंच तुम्ही खूप जास्त हार्ड वर्क करून चर्चमध्ये काहीतरी करत असताय किंवा तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये करत असताय. काही स्त्रिया खूप मनापासून पतीची सेवा करतायत. काही पती खरोखर मनापासून आपल्या पत्नीसाठी, मुलांसाठी खूप राबत आहेत. आणि कधी कधी त्याची अपेक्षा असते की कधीतरी अप्रिसिएशन व्हावं, थोडं तरी कोणीतरी आम्हाला म्हणावं की तू खरंच खूप कौतुकास्पद काम करतोय. पण कधी कधी हे होत नाही. पण याचा अर्थ हे नाही की लोकांनी नाव नाही घेतलं म्हणजे परमेश्वर पण याला विसरला. कटुपणा येऊ द्यायचा नाहीये. मी स्वतःला दररोज उंच करण्याचा प्रयत्न करतोय की देवाच्या हाताखाली नम्र होत आहे, हा एक प्रश्न आमच्या समोर राहतो. दुसरं एक सत्य आहे की नम्रता ही सिंहासनाची भाषा नाही आहे की तुम्ही वर बसल्यानंतर कसं बोलायचंय. ही सेवकपणाची भाषा आहे आणि तीच सिंहासनासाठी दार उघडते. अनेक लोकांना कळेन झाले की मला खूप मोठा व्यक्ती बनायचा आहे, पण माझ्या जीवनामध्ये ते होतच नाही, माझ्या जीवनामध्ये ते घडतच नाहीये. याच्यामध्ये एक प्रकाशन आहे. येशूच्या राज्यात सिंहासनापर्यंत जाणारा रस्ता
सेवकांच्या टॉवेल पासून सुरू होतो प्रियानो. कारण सेवक म्हणून येशून देखील तो टॉवेल घेतला, ते फडकं घेतलं आणि त्याने आपल्या बरोबर असणाऱ्या साथीदारांचे पाय धुतले प्रियानो आणि ते पुसले प्रियानो. आज आमच्या जीवनामध्ये हा विचार करण्याचा खरंच एक गोष्ट आहे, मुद्दा आहे की आम्ही आमच्या घरातल्या लोकांचे देखील पाय धुतले नसतील. अजून आम्ही आमच्या पत्नीचे, पतीचे, आईचे, वडिलांचे धुतले नसतील प्रियानो. माझ्या घरामध्ये हे नेहमी होतं. ज्या ज्या वेळेला गर्वासारखी एखादी गोष्ट येते तेव्हा चर्चमध्ये देखील प्लीज एकमेकांचे पाय धुवा. लोकांना वाटेल देखावा आहे, पण प्रभू तुमचे मन ओळखत आहे. तुम्ही केलेली कृती ही खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा कधी तुम्ही कुणाचे पाय धुता त्या व्यक्तीला सांगा, मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. मी तुझ्या विरुद्ध केलेल्या प्रत्येक गोष्टींची आज तुझ्याजवळ माफी मागतोय. आजपासून मी तुला माझ्यापेक्षा श्रेष्ठ मानेन आणि माझी प्रार्थना ही आहे की देव तुझ्या जीवनामध्ये माझ्यापेक्षा सर्वोत्तम आशीर्वाद आणू दे. हालेलुया. तुम्हाला समजत आहे? तेव्हा त्या पाय धुण्याला महत्व आहे. आणि जेव्हा जेव्हा पण तुम्ही त्याला भेटताय, तुम्ही त्या गोष्टींची आठवण करू नका की जे तुम्ही त्याचे पाय धुतले होते. येशूने शिष्यांचे पाय धुतले, पण त्याला पुन्हा पुन्हा आठवण करू दिली नाही. ती शिकवण एकदाच होती. एकाच दिवशी तो त्यांना म्हणाला, जसे मी तुमच्या बरोबर केले तसे तुम्ही इतरांबरोबर देखील करा. हालेलुया. तुम्ही एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना. ही एक देवाच्या राज्यातलं खरं मोठेपण आहे, सेवा करणं प्रियानो. येशूने शिष्यांचे पाय धुतले. येशूने आपल्या शिष्यांना नम्र सेवकपणाचं एक जिवंत उदाहरण दिलं. आमच्या बाबतीत कधी कधी असे होते की आम्ही इतरांमध्ये सर्वात अधिक नम्रतेची अपेक्षा करतोय. त्याने नम्र का होत नाही, तो का नम्र होत नाही मला असे वाटते, किंवा त्या का नम्र होत नाहीत. लोकांना वाटतं की मोठं पण जर ऍक्च्युली बघायचं तर ते दुसऱ्यांमध्ये बघायचं आहे. मी ऑलरेडी मोठा आहे, मी ऑलरेडी सगळं काही अचीव केले. नाही प्रियानो, नम्रता ही नेहमी आपल्यापासून सुरू होते, दुसऱ्यांपासून नाही. कधी कधी लोक तुमच्या नम्रतेचा खरोखर थट्टा करतील, तुम्हाला खरोखर गैरफायदा घेतील, पण तुम्ही येशू सारखे बनत आहात. मी पुन्हा सांगतो, हे जीवन अजून खूप अधिक आम्हाला जगायचे आहे. या जीवनामध्ये सर्व काही एका दिवशी तुमच्या शत्रूने तुम्हाला काहीतरी बोललं म्हणून संपत नाही. अभी पिक्चर बाकी है. हालेलुया. म्हणून तुम्ही नम्र असताना तुम्ही तुमचं जीवन जगत राहा. पिक्चर अभी बाकी है याचा अर्थ की अजून असे काही सीन्स आमच्या जीवनामध्ये मला पाहायला मिळणार आहेत, जेव्हा घमंडी गर्विष्ठ लोक खाली पडलेलं तुम्ही पाहाल. आज त्या लोकांना गर्व करू द्या, आज त्या लोकांना तुम्हाला चिडवू द्या, आज त्या लोकांना तुम्हाला हीन दिन बोलू द्या प्रियानो. पण परमेश्वराच्या दृष्टीने सेवकाचं हृदय असलेला मनुष्यच अधिकारला सांभाळू शकतो. तुम्हाला सांगू, आज मी एक मोठी गोष्ट तुम्हाला सांगत आहे. जेव्हा तुम्ही नम्र होता, तुमची समृद्धता कधी कमी होत नाही. जेव्हा तुम्ही नम्र होता, तुमचा व्यवसाय कधी बुडत नाही. जेव्हा तुम्ही नम्र होता, तुमची नाती कधी तुटत नाही. जेव्हा तुम्ही नम्र होता, तेव्हा तुमचे अधिकार कोणी काढून घेऊ शकत नाही. कोणी आमेन म्हणेल? हालेलुया. समजले तुम्हाला? तो अधिकाराचा वापर स्वतःसाठी करत नाही, तर तो इतरांना उचलण्यासाठी करतो, कारण तो नम्र आहे. म्हणून परमेश्वर त्याला उंच करतो प्रियांनो. मोशे एक मोठा नेता होता. जवळपास 12 लाख 15 लाख बरेच आकडे सांगितले जातात, इतके इस्रायल लोकांना तो चालवायचा. देवाचा सेवक म्हणून तो ओळखला जायचा. आणि तरी देखील त्या सगळ्या लोकांना चालवत असताना अनेक माथे फिरू म्हणेन मी. वाटेल ते त्याला बोलायचे, कुठे आणलंस, कशाला आणलंस, तुझ्या मागे येऊन चूक झाली, इथं खायला काय नाही आहे, तिथं बरे होतो. बऱ्याच गोष्टी या सगळ्यांमध्ये तो गप्प बसायचा आणि तो म्हणायचा, इट्स ओके, सॉरी, माझं चुकलंच, आपण पुढे जाऊया. आहे ते पाणी, थोड्या वेळाने तुम्हाला ते पाणी मिळेल, आहे काही सोय केली आहे तुमच्यासाठी, देव तुम्हाला सोडणार नाही, निवांत राहा, शांत राहा. तरी देखील काय बोलतोयस तू, प्रत्येक वेळेला असं बोलतोयस आणि प्रत्येक वेळेला आम्हाला काही ना काही नवीनच चॅलेंजेस मिळतात. तो म्हणायचा नम्रपणे, मागच्या वेळेला पण तुम्हाला एक प्रॉब्लेम आला होता, देवाने तुम्हाला दिले की नाही, देवाने तुमचं रक्षण केले की नाही. किती मवाबी, अम्मोरी लोक तुमच्या विरोधात होते, त्यावेळेला पण परमेश्वराने तुम्हाला वाचवलं होतं की नाही. तुम्हाला मागच्या वेळेला भूक लागली होती, आकाशातून लावे पक्षी आणले होते की नाही. असे बोलू नका प्लीज, तुम्ही आठवण करा. आणि परमेश्वर दयाळू आहे. तर ते म्हणायचे, आम्हाला काय माहित नाही, मागचं काय बोल नकोस, आत्ताच बोल, आता देखील काहीतरी होईल, काळजी करू नका. तो प्रत्येक वेळेस
त्यांना सांभाळून घेत होता प्रियांनो. हालेलुया. आमच्या प्रत्येकाला असे बनायचे. आम्हाला असं वाटतं की हे जगणं खूपच लज्जास्पद आहे, काय लोकांचं बोलणं ऐकून असं व्हायचं प्रियांनो. म्हणूनच वचनदत्त देशामध्ये इतके सारे लोक असून ते प्रवेश करू शकले नाहीत प्रियांनो. हालेलुया. मोशे हा परमेश्वराच्या हृदयाला आनंद त्याने दिला. हालेलुया. खरंच ते कठीण होतं. आमेन. बघा, येशू देखील काय म्हणाला, मनुष्याचा पुत्र सेवा करून घेण्यासाठी नाही तर सेवा करण्यासाठी आला. मोशेनं त्यांना बोलला असता, आता मी तुमच्यासाठी परमेश्वराला सांगून लावे पक्षी आणलेले आहेत, तुमच्यासाठी खडकातून पाणी आणलंय, तुमच्यासाठी हे ते केलंय, आता थोडी माझी सेवा करा. नाही प्रियांनो, मी आणि प्रभू एक सारखे आहोत आणि आम्ही एकमेकांचे पाय धुतले पाहिजे. हालेलुया. जकर्याचा 9वा अध्याय 9व्या वचनामध्ये येशू बद्दलची एक भविष्यवाणी आहे. ती भविष्यवाणी काय आहे की राजा नम्रतेनं गाढवावर बसले. ही भविष्यवाणी येशूमध्ये पूर्ण झाली. तो अतिशय नम्र होता. बाकीचे राजे कशावर यायचे? घोड्यांमध्ये, रथांमध्ये, हजारो लाखो लोक माग त्याच्या नावाचा जय जयकार करत. पण येशू कशावर आला? एका साध्या गाढवीच्या शिंगरूवर बसून आला. त्या काळामध्ये खरंच शिष्यांचे जे पाय धुणं होतं ना, हे सर्वात खालच्या सेवकांचं काम होतं, सर्वात कनिष्ठ सेवकांचं काम होतं. धुळीच्या रस्त्यांवर चालल्यानंतर ना, पाहुण्यांचे पाय घरातले एक विशिष्ट दास धुवायचे आणि ते विशिष्ट दास फक्त पाय धुण्यासाठी ठेवले असायचे. ते घराच्या आत येऊ शकत नाही, त्यांनी घराच्या बाहेर थांबायचं. ऊन पाऊस वारा ओके काही माहित नाही, तुम्ही बाहेर थांबायचं आणि त्यांनी आत येऊन ते कधीच बसायचं नाही. त्यांना त्यांच्यावर जेवणाचा अधिकार नसतो. येशूने हे काम करून शिष्यांच्या गर्वालाच एक धक्का दिलाय. हालेलुया. धक्का दिलाय. बघा, सेवकपणाशिवाय मिळालेला अधिकार गर्व स्वार्थ निर्माण करतोय प्रियांनो. आम्हाला नियंत्रण का करायचंय? आम्हाला अधिकार का गाजवायचे? आम्हाला गर्व का करायचंय? प्रियांनो, एक स्वार्थ निर्माण होता कामा नये प्रियांनो. हालेलुया. आमच्या जीवनामध्ये आता लागू करून केलं पाहिजे. घरी, चर्चमध्ये, मिनिस्ट्रीमध्ये, समाजामध्ये लहान मोठं काम करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला कमीपणा दाखवायचा नाही. इवन तुम्ही आणि मी देखील ते काम करू शकतो प्रियांनो. जिथे कोणी पाहत नाही ना, तीच खरी सेवा परमेश्वर पाहत आहे. जे कोणी करायला तयार नसतं तेच जेव्हा तुम्ही करता तेव्हा हेच परमेश्वर बघतो प्रियांनो. मी लोकांकडून सेवा अपेक्षित करतोय, पण मी येशूप्रमाणे सेवा करण्यास तयार आहे का हे आम्हाला बघितलं पाहिजे. नम्रता म्हणजे स्वतःचा एक आवाज बंद करणं नाहीये, देवाच्या आवाजाला वरचं स्थान देणं. हालेलुया. नम्रता म्हणजे स्वतःचा आवाज बंद करणं नाहीये, परमेश्वराच्या आवाजाला वरचं स्थान. नम्र मनुष्य स्वतःची मतं सोडून देत नाही, देवाच्या वचनानुसार देवाच्या इच्छेला तो वर ठेवतोय. आमेन. हालेलुया. मला हे करायचंय परमेश्वर पिता, मला अमुक अमुक ही गोष्ट करायची. त्यावेळेला तो परमेश्वराला काय म्हणतोय, पण हे सगळं करायचंय मला, पण तुला काय वाटतंय मी हे करू काय? जर तुला असं वाटलं मी हे करू नये तर मी नाही करणार, पण तू सांग मला मी असं करू काय? हालेलुया. याला म्हणायचं नम्रता. नम्रता म्हणजे भीतीनं गप्प बसणं नाही, देवासमोर देवाला शरण जाणं. आमेन. येशूने गेतसेमनी बागेमध्ये असताना आपली इच्छा व्यक्त केली की शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, पण शेवटी तो काय म्हणाला, माझी इच्छा नकोच, तुझी इच्छा पूर्ण होते. हालेलुया. किती अद्भुत आहे ना नम्रता. येशूने त्या गेतसेमनी बागेत दुःख टाळण्याची इच्छा व्यक्त केली, पण शेवटी पित्याच्या इच्छेला तो पूर्णपणे शरण गेला प्रिय. हालेलुया. लोक समजतात की नम्रता म्हणजे कधीच काही बोलू नये, विरोध करू नये, निर्णय घेऊ नये. नाही, असे नाहीये. बायबल नुसार जर नम्रता बघितलं तर देवाच्या इच्छेला स्वतःच्या इच्छेपेक्षा वर ठेवायचं आम्हाला. आमेन. हालेलुया. आता देवाच्या दृष्टीतून बघा, देव अशा लोकांची शोध घेत आहे जे स्वतःची इच्छा देवाच्या इच्छेखाली ठेवतात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट प्रकाशन हे आहे, अशा लोकांना देव आपली योजना दाखवतो. अब्राहमाने इसाकाबद्दल देवावर विश्वास ठेवला. येशूने क्रूस स्वीकारून पित्याच्या इच्छेला शरण गेला आणि देवाने त्यांच्या जीवनाबद्दल असलेली महान योजना त्यांना सांगितली.
लूक 22:42 मध्ये काय म्हटलं? येशू, माझी इच्छा नव्हे तर तुझी इच्छा पूर्ण हो. नीतिसूत्रे 3:5-6 मध्ये की तू आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस, प्रभूला काय करायचंय ते करू दे. स्तोत्र 40:7-8 मध्ये पण काय म्हटले? तुझी इच्छा पूर्ण करण्यास मी आलोय. हालेलुया. हे ख्रिस्ताबद्दल एक असलेली भविष्यवाणी होती. येशू बोलत आहे. गेतसेमनी बागेमध्ये बघा, ती एक अशी जागा होती की येशूचा घाम रक्तासारखा पडत होता. आत्मिक अर्थाने तिथे येशूची मानवी इच्छा पित्याच्या इच्छेखाली अशी पिळली गेली. हालेलुया. मी असं म्हणेन आपल्या भाषेत, पिळली गेली ती. एक तेल पिळण्याची जागा होती गेतसेमानी बाग. त्या बागेत तो बसलाय आणि तो सांगत आहे की तुझी इच्छा असेल तर अजून काही वेळ लागला तर चालेल ना, मी मरण्यासाठी आलोय, पण थोडा वेळ सुद्धा चालेल, किंवा हा प्याला टळला तर टळू दे, जर तुझी इच्छा नसेल तर मी तयार आहे प्रभूची. हालेलुया. मी तयार आहे प्रभूची. आणि शेवटी तो तयार झाला. नम्रता म्हणजे जो स्वतःच्या इच्छेला देवाच्या वचनापेक्षा वर ठेवतो. देवाच्या वचना समान त्याला वर ठेवतो. तो बाहेरून धार्मिक असला तरी आतून बंडखोर त्याने कधी व्हायचं नाही. हालेलुया. बघा, मी पुन्हा सांगतो, जो स्वतःच्या इच्छेला देवाच्या वचनापेक्षा वर ठेवतोय तो बाहेरून धार्मिक असताना आतून बंडखोर राहू शकतोय. आणि मला बंडखोर बनायचं नाहीये प्रियान. प्रत्येक मोठ्या निर्णयांपूर्वी आम्हाला विचार करायचा आहे की हे माझे मन आहे की देवाची इच्छा. प्रार्थनेमध्ये मागायचं फक्त नसतं, आम्हाला शरण जायचं आहे. आमेन. माझ्या जीवनात अंतिम अधिकार कोणाचा आहे? माझ्या इच्छेचा आहे की परमेश्वराचा आहे? आमेन. हालेलुया. समजते तुमच्या प्रत्येकाला? पुढे जाऊया. आता नम्रता ही नेहमी लपलेली असते, पण तिचं फळ सार्वजनिक असतं. कितीतरी अशी धान्य आहेत, कितीतरी अशी महागड्या गोष्टी आहेत ज्या आपण विकत घेतो, फळांमध्ये, भाज्यांमध्ये, त्यांचं बीज जमिनीमध्ये पुरलं जाते, पण त्याच्या वर त्याची फळं येत असतात. राईट. आम्ही अशा कितीतरी फळांना खातो बघा, है ना. सो देव गुप्त नम्रतेला सार्वजनिक सन्मानामध्ये बदलतोय प्रियानो. नम्रता अनेकदा लोकांना आपली दिसत नाही, कधी कधी ती गुप्त प्रार्थनेत असते, माफ करण्यात असते, शांतपणे सेवा करण्यात असते, टीकांना सहन करण्यात असते आणि देवाची वाट पाहण्यात असते. पण देव अशा नम्रतेचे फळ योग्य वेळेला उघड करतो. आमेन. आमेन. मरिया, येशूची आई, तिने देवाच्या वचनाला नम्रपणे स्वीकारलं. ती म्हणाली, मी प्रभू तुझी दासी आहे, जसं तू माझ्या जीवनामध्ये करू इच्छितोयस तसे तू माझ्या जीवनामध्ये नक्कीच कर, काही प्रॉब्लेम नाही, मी तयार आहे परमेश्वर पिता. तिची नम्रता जगाच्या तारणाऱ्या येशूला या जगात घेऊन येते प्रियानो. हालेलुया. मी माझ्या चर्चमध्ये कालच या गोष्टीबद्दल बोलत होतो, जिथे मी सांगितलं की तिला धन्य माता म्हणण्यात आले. तिला धन्य माता का म्हटलं? कारण या उद्धारकाला, या अभिवचनाच्या पुत्राला हेरोद सारखे लोक मारू इच्छित होते, कारण तो जगाचा तारणार होता. पण या मुलगीनं, जिचं लग्न झालेलं नाहीये, या कुमारी मुलगीनं येशूला आपल्या पोटामध्ये राखून, सांभाळून, सुरक्षित ठेवले. आणि म्हणून देवाने तिला वैयक्तिकरित्या 30 वर्ष तिच्या बरोबर वेळ घालवण्याचा निर्णय घेतला आणि तिला ती संधी दिली. 30 वर्ष तिच्या घरामध्ये एक मनुष्य स्वरूपातला देव तिच्याबरोबर बसलेला आहे, कारण नम्रतेनं तिनं ते वचन स्वीकारलं. मी तरुणपणात आई होणार, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. लोक बोलतील तरी पण चालेल, तुला चरित्रहीन म्हणतील तरीही चालेल, पण म्हणूनच येशू तिच्या बरोबर कुठल्याही व्यक्तीबरोबर देव आजपर्यंत 30 वर्ष राहिला नव्हता, म्हणून ती एक धन्य माता म्हटले. 30 वर्ष देव तिच्या घरात राहिले. 30 वर्ष. याचा अर्थ काय? परमेश्वर नम्र लोकांना कधी सोडत नाही प्रियानो. आमेन. हालेलुया. कधी कधी आम्ही म्हणतो की मला कोणी बघत नाही, म्हणून माझ्या या समर्पणाला, नम्रतेला, सेवेला काही अर्थ नाही. नाही, देव गुप्त जागेत घडणाऱ्या नम्रतेला पाहतो. ज्यावेळेला ती गाढवावरून जात होती, योसेफा बरोबर लपत होती, तिला कोणी बघत नव्हतं. कोणी तर तिला बघितलं की सगळ्यांना वाटायचं हा नवराच आहे वाटतं, आणि कुठले तरी बाबा खालच्या दर्जाचे लोक आहेत वाटतं.
आणि बायकोला कसा घेऊन चाललाय बघ, यांच्याजवळ घरदार नसताना कशाला मुलांना जन्म देत असतील हे लोक, असे अनेक लोक तिला बोलले असतील वाटेमध्ये, जे तिला गर्भवती अवस्थेमध्ये बघत आहेत. पण तिला आणि देवालाच माहितीये की ती काय करताय. गुप्त जागेत ती नम्रता परमेश्वर बघत होता देवाच्या दृष्टीनं, की देव गुप्त विश्वासूपणाला सार्वजनिक जबाबदारीमध्ये बदलतोय प्रियांनो. हालेलुया. रूथ देखील मला खूप एक आवडतं कॅरेक्टर आहे बायबल मधलं, की रूथने नम्रतेनं नामीची सेवा केली आणि देवाच्या योजनेत ती दाविदाच्या वंशात आली प्रियांनो. ज्या दाविदाच्या वंशातून येशू जन्माला येणार होता. किती किती सुंदर गोष्ट आहे ही. हालेलुया. मरियेनं नम्रतेनं देवाचं वचन स्वीकारलं आणि ती येशूची आई बनली. ओ माय गुडनेस, काय कमाल स्त्री आहेत. हालेलुया. ती म्हणाली, पहा मी प्रभूची दासी आहे, जे तुला माझ्यावर करायचं आहे त्याप्रमाणे घडू दे. तुझा पिता जे गुप्तपणे तुला जे काम करताना पाहिल त्याचे तुला उघड उघड प्रतिफळ दिलं असं म्हटलंय. हालेलुया. बेथलेहेम मध्ये राज्य करणारा राजा येत आहे. ही येशू मधली भविष्यवाणी जी मिखाच्या पुस्तकामध्ये 5व्या अध्यायामध्ये ती देखील इथं पूर्ण झाली. मरिया एक सामान्य गावातली तरुण मुलगी, समाजाच्या दृष्टीनं ती खूप अशी मोठी नव्हती, तिचं कुटुंब असं खूप मोठं नव्हतं, पण देवाने नम्र आणि शरण गेल्या हृदयाची निवड केली. लहानपणापासून परमेश्वराचा आत्मा तिला पाहत आहे, निहाळत आहे की ती देवासाठी काय करणार आहे. देवाला माहित आहे प्रियांनो, आमच्या प्रत्येकाबद्दल देवाला माहित आहे. आणि म्हणून सेवेमध्ये असलेल्या लोकांना परमेश्वर निवडतो. जेव्हा त्यांना लहानपणापासून परमेश्वर बघतो, तो फक्त लोकांना दिसण्यासाठी जो सेवा करताय ना प्रियांनो, त्याने बक्षीस लोकांकडूनच घ्यावे आणि लोकांकडून जे मिळणारं बक्षीस आहे ते संपणारं बक्षीस आहे, ते नाश होणारं प्रतिफळ आहे. लोकांना दिसण्यासाठी सेवा करणाऱ्यांना कधी देवाकडून प्रतिफळ मिळत नाही प्रियांनो. आमच्या जीवनामध्ये हे लागूकरण केलं पाहिजे प्रियांनो. हालेलुया. आमच्या गुप्त प्रार्थना, गुप्त दान, गुप्त सेवा, गुप्त क्षमा देवाच्या राज्यातलं एक मोठं बीज आहे. ते जेव्हा तुम्ही ते पेरता त्यावेळेला अधिक मोठ्या गोष्टी होतात. मी लोकांनी पाहावं म्हणून सेवा करतोय की देवाने पाहावं म्हणून विश्वासू राहतोय, हे आम्हाला समजलं पाहिजे. शेवटचा मुद्दा, नम्रता म्हणजे अपमान सहन करूनही ओळख विसरून न देणं. काय म्हटलं मी? नम्रता म्हणजे अपमान सहन करून ओळख विसरून न देणं. आता एक प्रकाशन बघूया. येशूला अपमानाने त्याची ओळख बदलण्यास लोकांनी भाग पाडला, पण त्याने क्रुसावर देखील आपली ओळख टिकवून ठेवली. तुम्ही येशूमध्ये कोण आहात हे तुम्हाला माहित पाहिजे. तुम्ही येशूमध्ये किती महान आहात हे तुम्हाला माहित पाहिजे. नम्रता म्हणजे अपमानात स्वतःची देवावरची ओळख कधीही न विसरणे. येशूची थट्टा करण्यात आली, त्याला मारण्यात आलं, नाकारण्यात आलं, तरी तो देवाचा पुत्र म्हणूनच राहिला. नम्रता आपल्या अपमानात पापी प्रतिक्रिया देण्यापासून आम्हाला वाचवते. हालेलुया. मी नम्र आहे पण लोकांना ते ओळखलं नाही. मला असं वाटतं की तरी मला ओळखायला पाहिजे होतं, त्यांनी माझ्याशी नीट बोलले नाहीत, आता मी त्यांना दाखवेन की मी कोण आहे. नाही, आम्हाला हे करायचं गरज नाही प्रियांनो. येशू क्रुसावर शत्रूंसाठी प्रार्थना करतोय आणि तो काय म्हणला? पित्या, म्हणजे मी तुझा पुत्र आहे, तू माझा पिता आहेस, प्लीज यांना देखील क्षमा कर. आम्हाला काय वाटतं, नम्र राहिलं तर मला चिरडण्यात येईल. नाही, का चिरडेल तुम्हाला कोण? ख्रिस्ती नम्रता आपल्याला कमजोर बनवत नाही, ती आपल्याला देवाच्या हातात सुरक्षित ठेवते. देव नम्रतेमध्ये सूड न घेणार आहे, पण सत्यात उभा राहण्यास आम्हाला तो स्वभाव देतो प्रियांनो. आम्ही सत्यात उभा राहायला पाहिजे प्रियांनो. हालेलुया. नम्रतेमध्ये तो सूड घ्यायला लावत नाही आम्हाला. तुम्ही जुन्या करारामध्ये बघा, दाविदाने शौलाकडून कितीतरी अपमानाने छळ सहन केलाय, पण त्याने बदला घेतला नाही. येशूने क्रुसावर अपमान सहन केलाय, पण शत्रूंना क्षमा केली. हालेलुया. त्याची निंदा झाली तरी त्याने उलट निंदा नाही केली. पिता, त्यांना क्षमा कर असे तो म्हणताय. हालेलुया. कापायला नेलेल्या मेंढरासारखं तो गप्प बसलाय. आज माझ्यावर जे होते ते होऊ दे. क्रूस हा रोमन काळामध्ये त्या दिवसांमध्ये सर्वात लज्जास्पद मृत्यू, कारण नग्न करून त्या लोकांना मारण्यात यायचं प्रियांनो. हालेलुया. ती फक्त वेदना नाही आहे, तर सार्वजनिक अपमान होता प्रियांनो. आणि येशूने हे अपमान सहन करून नम्रतेचं सर्वोत्तम उदाहरण दिले. अपमानात काय होतं माहितीये? गर्व अचानक जिवंत होतोय. नम्रतेमध्ये गर्व मेलेला असतोय, पण अपमान झाला
की गर्व जिवंत होतो, हे लक्षात ठेवा. आणि नम्रता नसलेला मनुष्य मग लगेच सूड, कटुता आणि म्हणजे बदला याच्यामध्ये अडकत जातो. आमच्या जीवनामध्ये लागू करायचं आहे. कोणी तुमचा अपमान केला, लगेच प्रतिक्रिया देऊ नका. तिथून जा, थँक्यू म्हणा, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. प्रार्थना करा, सत्यात उभे राहा आणि परमेश्वराच्या हातामध्ये सूड घेण्यास त्याला द्या. हालेलुया. अपमानात माझ्यातून ख्रिस्त दिसतो की माझा जखमी अहंकार दिसतोय? ज्या व्यक्तीमध्ये गर्व दिसतो ना, ते कुठे ना कुठे जखमी झाले, त्यांना कोणीतरी चिडवलेलं आहे आणि म्हणून ते तसे करतात. माझी आशा आहे की देव तुमच्याशी बोललेला आहे प्रियांनो. आमेन. आणि प्लीज आजपासून आपण नम्र होऊया. जेव्हा कधी कोणी म्हणेल की खरोखर काहीही तुम्हाला बोलेल, तुमचा अपमान करेल, शांत राहा. परमेश्वराची वेळ येईपर्यंत शांत राहा. परमेश्वर काहीतरी करू इच्छित आहे. आमेन. या आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीयातील नीतिमान परमेश्वर पिता, नम्र कोकऱ्या आम्ही तुझ्या जवळ येतो. आम्ही तुझ्या जवळ येऊन आमचे जीवन तुला समर्पण करतो. अनेकदा आम्ही खरोखर स्वतःला नम्र केलेच नाही. अनेकदा मी स्वतःला परमेश्वर पिता देवा खाली केलेच नाही. पण आज पिता आम्ही खाली करतो, जसं येशूने स्वतःला खाली केलं. आम्हाला क्षमा कर की आम्ही अनेकदा तुझ्या विरोधात गेलो. आम्हाला क्षमा कर की तुझ्या विरोधात आम्ही गेलो आणि आम्ही अनेक परमेश्वर पिता स्वतःच्या इच्छांना बाहेर काढले. आज मी प्रार्थना करतो, मला क्षमा कर त्या गोष्टींबद्दल. मला क्षमा कर, ज्या गोष्टी तुला आवडत नाहीत त्या माझ्या हातून झाल्या. मला माफ कर पिता. मी स्वतःला खाली करतो, नम्र करतो. मला नम्र होण्यास मदत कर पिता. मी महान होण्याआधी मला तू आधी लहान कर परमेश्वर पिता. येशू तुझ्या नावात मी प्रार्थना करतो, म्हणून तो ऐक पिता. आमेन, आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू अँड हॅव अ ग्रेट डे. हाच संदेश FGA चर्च कोल्हापूर या युट्यूब चॅनलवर देखील असेल आणि तुम्हाला पुन्हा तो ऐकता येईल आणि पुन्हा तुमच्या जीवनाला तुम्हाला आकार देता येईल. थँक्यू सो मच. माझ्यासाठी देखील नेहमी प्रार्थना करा, माझ्या आरोग्यासाठी, माझ्या सेवेसाठी. देव तुम्हाला खूप खूप आशीषित करो. थँक्यू सो मच.